नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की मी एक नवीन सिरीज चालू केलेली आहे ज्याचं नाव आहे प्राचीन रूढी व परंपरा. याचा चांगला प्रतिसाद भेटतोय तुमच्याकडून, याच्यासाठी धन्यवाद. तर मित्रांनो, असाच एक नवीन विषय घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. याच्यावरती आज चर्चा करणार आहे. एक्झाम्पल विषय आहे मित्रांनो, आपण आपल्या घरी मंदिरामध्ये जे देवांना फूल हार चढवतो किंवा जे पूजेसाठी लागणारं सामान असतं मित्रांनो, तर आपण ते जेव्हा वाळतं सुकतं तेव्हा ती गोष्ट आपण कुठे वाहतो, तर आपण नदी नाल्यामध्ये ते आपण टाकून देतो. ही जी गोष्ट आहे मित्रांनो, तर याच्यावरती आज मी बोलणार आहे. मित्रांनो, जलप्रदूषणाचे विषय भरपूर आहेत, पण त्यातला विषय हा पण आहे. ही जी गोष्ट आपल्याला हॅबिट लागली आहे मित्रांनो, तर याच्यावरती थोडंसं मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे जे की मला त्या गोष्टी पटत नाहीयेत. आपण जे आपल्या घरातलं जे निर्माल्य असतं सुकलेलं, ज्याच्यामध्ये फूल असतात, वॉट एव्हर, नारळ असेल, काही असेल, ते मित्रांनो आपण कोणत्या जमिनीत किंवा कचऱ्यामध्ये वगैरे नाही टाकत. पण जेव्हा आपण त्या गोष्टी नदीमध्ये नाल्यामध्ये टाकतो, तर मित्रांनो याच्यामुळे काय होतं, तर जलप्रदूषणाची ही सुरुवात असते मित्रांनो. आपण जेव्हा ही गोष्ट नदी नाल्यांमध्ये टाकतो तेव्हा ती गोष्ट ही सडते. सडल्यामुळे तिकडचं जे पाणी असतं दूषित होतं व त्या पाण्यामधले जे असणारे जीव आहेत, काही असतील, मासे असतील, काही असतील, ते पाणी दूषित झाल्यामुळे मित्रांनो जलप्रदूषण वाढतं मित्रांनो. तर या गोष्टींमध्ये माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की हे जे तुम्ही निर्माल्य जे तुम्ही नदी नाल्यामध्ये टाकता, पाण्यामध्ये टाकण्याचा जो आपल्याला अगोदरपासून आपण ऐकतोय, बघतोय, तर आपण तीच गोष्ट कंटिन्यू करतोय, जे की पाण्यामध्ये टाकून देतो. पण जर मित्रांनो हीच गोष्ट जर एखाद्या जमिनीवरती किंवा ती गोष्ट झाडांना दिली, झाडांच्या अवतीभोवती टाकली, थोडासा खड्डा करून, तर मित्रांनो तुम्हाला नाही वाटत का त्या गोष्टीची झीज होऊन ते खत बनू शकतं, इव्हन ती जमीन सुपीक बनू शकते? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पण आपण काय करतो, जी गोष्ट चालू आहे, मी बघतो, कधी मी ट्रेनमधून ट्रॅव्हल करतो, कधी गाडीमधून ट्रॅव्हल करतो, तेव्हा मी बघत असतो काही लोक थांबून आपल्या प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये ते निर्माल्य घेऊन ते पाण्यामध्ये फेकतात. कोणी खाडीमध्ये फेकतं, कोणी नदीमध्ये फेकतं, कोणी नाल्यामध्ये फेकतं. याच्यामुळे काय होतं मित्रांनो, काही प्लास्टिकच्या थैल्यांमुळे तर अक्षरशः ते पाणी ब्लॉक होतं. असे थवेच्या थवे पडलेले असतात, त्याच्यामुळे अक्षरशः ते पाणी ब्लॉक होतं. त्या गोष्टी सडतात आणि त्याच्यामुळे पूर्ण जलप्रदूषण होतं मित्रांनो. जे पाण्यामधील जे जीवाणू आहेत त्यांनाही या गोष्टीचा त्रास होतो त्या सडलेल्या गोष्टींमुळे. तर मित्रांनो, आपली काही भूमिका आहे की नाही, आपल्याला समाजामध्ये बदलायचं आहे की नाही, कधीपर्यंत आपण त्याच गोष्टी परत करत राहणार आहोत मित्रांनो? जर तुम्हाला आज ही गोष्टी छोटी वाटत असली तरी पण ते एक समाजातला भाग आहे. जर त्याच्यावरतीही आपण थोडंसं लक्ष दिलं तर निश्चितपणे कुठेतरी जे प्रदूषण होते मित्रांनो, आणि जे ग्लोबल वॉर्मिंग ज्या गोष्टींमुळे वाढत चाललेलं आहे पूर्ण देशामध्ये, जगामध्ये, पावसाचं प्रमाण कमी होतं, गरमी वाढते, सर्व जे क्लायमेट चेंजिंग होते मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टींमुळे हे सर्व फॅक्टर्स चालू आहेत मित्रांनो. आपण समाजातला एक भाग आहोत, तर आपलंही काहीतरी कर्तव्य आहे समाजाप्रती, देशाप्रती आणि जगाप्रती मित्रांनो. तर आपल्याला जेवढं जमेल, ज्या पद्धतीच्या गोष्टी जमतील, तर आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि माझी तुम्हाला ही अशी विनंती आहे की अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो, त्या गोष्टी तुम्ही न करता त्या गोष्टी बदला. जर आपण ठरवलं ना मित्रांनो, हा देश उच्च पातळीवरती आपण नेऊ शकतो. या जगातला नंबर 1 हा भारत होऊ शकतो मित्रांनो. पण आपल्याला थोडीशी विचारसरणी बदलावी लागेल. त्याच प्राचीन रूढी व परंपरामध्ये अडकून मित्रांनो नवीन जगाची, नवीन देशाची प्रगती कशी होणार? मित्रांनो, आपल्याला बदलायला पाहिजे. हे छोटे छोटे विषय मांडतो पण फार महत्वाचे आहेत मित्रांनो. हे जर स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्यक्तीने केलं, या देशातलं कोणी थुकत असेल तर त्यांनी थांबवलं,
जर कोणी सांडपाणी इतर ठिकाणी ओतत असेल त्या गोष्टी योग्य ठिकाणी ओतल्या. अशा छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल कोणीतरी एखादं फूड खातंय, तो रस्त्यावरती टाकून जातो, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ड्रेनेज लाईन चोकअप्स होतात, जे पॉइंट्स असतात पाणी जाण्याचे ते ब्लॉक्स होतात. अशा मित्रांनो छोट्या गोष्टी वाटत असल्यानं तरी आपल्या देशाच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी फार महत्वाच्या आहेत मित्रांनो. माझी विनंती आहे मित्रांनो, या छोट्या गोष्टी आपल्याच हातात आहे. प्रत्येक वेळ आपण जर गव्हर्नमेंट, तिकडचे जे लोकल प्रशासन आहे यांना आपण भरभरून शिव्या देतो, पण मित्रांनो आपलंही काही कर्तव्य आहे की नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे कळवा. आणि मी जी मोहीम राबवतोय मित्रांनो, जे माझे विचार आहेत, जे मला हे अंमलात आणायचे भविष्यामध्ये, याच्यासाठी तुम्ही मला साथ द्याल अशी माझी अपेक्षा आहे मित्रांनो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.